राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाण्यातल्या पट्ट्या म्हणून आपल्या भाषणातून ज्यांचा वारंवार उल्लेख केला त्या आमदार जितेंद्र आव्हाड यांना ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का दिला आहे। आव्हाड यांचे खंदे समर्थक मानल्या जाणाऱ्या तब्बल 8 माजी नगरसेवकांनी अजितदादा पवार यांचे नेतृत्व मान्य करीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे। कळव्यातील माजी विरोधी पक्षनेते प्रकाश बर्डे, माजी नगरसेविका रीटा यादव, माजी परिवहन समिती सदस्य तक्की चेऊलकर, समाजसेवक राजनाथ यादव आणि मुंब्र्यातील माजी नगरसेविका रुपाली कोटे, नगरसेविका अश्विन राऊत, समाजसेवक इब्राहिम राऊत, नगरसेवक शेख जफर नोमानी, नगरसेविका हाफिजा नाईक, समाजसेविका नेहा नाईक, समाजसेवक काफिल शेख, नगरसेविका अन्सारी साजिया परवीन सरफराज, समाजसेवक राजू अन्सारी, सरफराज अन्सारी, अजीज शेख, अजीज समाजसेवक हसीना अब्दुल, समाजसेवक शेख मुमताज शाह, महफूज शेख, सय्यद शमवील यांनी आपल्या हातात पुन्हा घड्याळ बांधले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील देवगिरी निवासस्थानी प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी प्रदेश प्रवक्ते तथा ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे, सरचिटणीस तथा अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला उपस्थित होते। तसेच यावेळी विविध पदाची नियुक्ती देखील येथे करण्यात आली। अशा प्रकारे नुकताच अजित पवार यांच्या पुढाकाराने कळवा मुंब्रा मतदारसंघासाठी सुमारे 50 कोटींचा निधी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला होता। या निधीवरून जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेमध्ये संताप व्यक्त केला होता। त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुंब्रा कळव्यातील नगरसेवकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। मी व माझे सहकारी प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक विभागाचे निरीक्षक नजीबजी मुल्ला आमच्या दोघांच्या पुढाकाराने आज कळव्यामधील आमचे ज्येष्ठ नगरसेवक प्रकाशजी बर्डे, जे माजी विरोधी पक्षनेता होते, त्याचप्रमाणे माजी नगरसेविका रीटा यादवजी त्यांच्याबरोबर माजी परिवहन सदस्य तक्की चेऊलकर, समाजसेवक राजनाथ यादव आणि मुंब्र्यातनं नगरसेवक सर्वात पहिले जफर नोमानी, त्याच्यानंतर हाफिजा नाईक मॅडम, साजिया अन्सारी, आमच्या रुपालीताई गोटे, आमच्या ज्येष्ठ नगरसेविकाच्या 2007 पासून निवडून येत आहेत अशा आमच्या अश्विन राऊत मॅडम, त्याचप्रमाणे जफर नोमानीचं मी नाव घेतलं, हे सगळे नगरसेवक, अजीज बाटा आमच्या त्यांच्या सौभाग्यवती नगरसेविका आहेत, हे सगळे लोक, त्याचप्रमाणे समाजसेवक इब्राहिम राऊत असेल, त्याच्यानंतर मुमताज शाह असतील आमचे, त्याचप्रमाणे महफूज मामा असेल आणि सय्यद शामिल असेल, असे म्हणजे विद्यार्थ्यांच्या अनेक लोकांनी प्रवेश केला, नगरसेवक केला आणि संघटनेमध्ये विधानसभा अध्यक्षपद असेल, ब्लॉक अध्यक्षपद असेल, प्रवक्ता पद असेल, अशा आणि मेन याच्यामध्ये म्हणजे ज्यांच्या घरामध्ये गेले 30 वर्ष 6 टर्म नगरसेवक पद आहे असे समाजसेवक राजू अन्सारी, त्यांचा भाऊ, सर्वच आमची टीम आज माननीय अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हे सगळ्या लोकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केले।